नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या भरतीबद्दल माहिती घेणार आहोत. भारतीय खाद्य निगम म्हणजेच एफ-सी-आय भरती 2026. ही भरती संपूर्ण भारतभर होत असून हजारो पदांसाठी उमेदवारांना सुवर्ण संधी मिळणार आहे. 10वी, 12वी आणि पदवीधर उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे. या व्हिडिओमध्ये आज आपण या पदांच्या बद्दलची माहिती, पात्रता, अर्ज, प्रक्रिया आणि तयारीचे मार्गदर्शन सविस्तर पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला कोणत्या पदासाठी काय पात्रता आहे याबद्दलची माहिती मिळेल. त्याचबरोबर अभ्यासक्रमाची सुद्धा तुम्हाला माहिती मिळणार आहे. यासाठी एकूण रिक्त पदे आहेत अंदाजे 33,566, म्हणजे खूपच मोठ्या प्रमाणावरती ही भरती होणार असून या भरती प्रक्रियेला मार्चमध्ये सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही आत्तापासूनच अभ्यासाला सुरुवात केली तर भारतीय खाद्य निगम म्हणजे एफ-सी-आयमध्ये नोकरी मिळवण्याची ही सुवर्ण संधी तुमच्या हातून निसटणार नाही. चला तर मग आपण आज भारतीय खाद्य निगम भरतीबद्दल माहिती जाणून घेऊ. कॅटेगरी 1 त्याच्यामध्ये पदं आहेत व्यवस्थापकीय. पात्रता आहे पदव्युत्तर किंवा व्यावसायिक. हे तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण किंवा तांत्रिक आय-टी-आय वगैरे असं त्या क्षेत्रातलं झालेलं असलं पाहिजे. वेतन आहे 50,000 ते 1,80,000 रुपये. कॅटेगरी 2 आहे. पद आहे व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, अभियंता, लेखापाल. याच्यासाठी पात्रता आहे पदवीधर. वेतनमान आहे 40,000 ते 1,40,000. तिसरी कॅटेगरी आहे सहाय्यक ग्रेड, टायपिस्ट आणि स्टेनोग्राफर. यासाठी पात्रता आहे पदवी किंवा 12वी उत्तीर्ण. त्याचबरोबर स्टेनोग्राफर किंवा टायपिस्ट पदासाठी तुम्हाला टायपिंगचा कोर्स किंवा स्टेनोग्राफरचा कोर्स होणं गरजेचं आहे. वेतन आहे 28,000 ते 80,000. कॅटेगरी 4 आहे. पद आहे वॉचमन, लोडिंग, अनलोडिंग कामगार. याच्यासाठी पात्रता आहे 8वी ते 10वी उत्तीर्ण आणि वेतनमान आहे 23,000 ते 60,000. या सर्व पदांसाठी पात्रता आणि निकष आहेत. वयोमर्यादा आहे 18 ते 28 वर्ष आणि एस-सी, एस-टी, ओ-बी-सी आणि इतर कॅटेगरीप्रमाणे आरक्षणानुसार सर्व सवलत राहणार आहे. शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे ते आपण पाहिलेलंच आहे. याची निवड प्रक्रिया ही लेखी परीक्षा म्हणजे ऑनलाईन सी-बी-टी परीक्षेमधून होणार आहे. कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहे. कौशल्य चाचणी म्हणजे टायपिंग टेस्ट काही पदांसाठी जे स्टेनो किंवा टायपिंगचे पद आहेत त्याच्यासाठी तुमची कौशल्य चाचणी घेतली जाणार आहे. मुलाखत कॅटेगरी 1 आणि 2 या पदासाठी मुलाखत सुद्धा घेतली जाणार आहे. आणि डॉक्युमेंट पडताळणी म्हणजे दस्तऐवज पडताळणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे. म्हणजे निवड प्रक्रिया ही सगळ्यात आधी तर ऑनलाईन सी परीक्षा ऑनलाईन सी-बी-टीद्वारे परीक्षा घेतली जाणार आहे. ती लेखी परीक्षा असेल. त्यानंतर जे टायपिंग किंवा स्टेनोग्राफरचे पद आहे त्यासाठी कौशल्य चाचणी घेतली जाईल. त्याचबरोबर मुलाखत घेतली जाणार आहे. ती 1 आणि 2 कॅटेगरी 1 आणि 2 या पदासाठी आणि त्याबरोबर जे तुमचे 10वी, 12वी ग्रॅज्युएशन किंवा जे तांत्रिक कौशल्याचे सर्टिफिकेट्स आहेत, जातीचे दाखले आहेत किंवा इतर कागदपत्र आहेत त्याची पडताळणी करून मग त्याप्रमाणे तुमची निवड प्रक्रिया केली जाणार आहे. परीक्षा पद्धती असणार आहे. विषय असेल सामान्य ज्ञान, गणित, इंग्रजी, तर्कशक्ती आणि संगणक ज्ञान यावर आधारित परीक्षा असणार आहे. नकारात्मक गुणांकन चुकीच्या उत्तरासाठी 0.5 गुण वजा होणार आहेत. म्हणजे या परीक्षेसाठी तुमचं निगेटिव्ह मार्क सिस्टीम आहे. म्हणजे तुम्हाला सामान्य ज्ञानमध्ये चालू घडामोडी, इतिहास, भूगोल, इतर ज्ञानाचे अभ्यास करावा लागेल. गणितामध्ये सुद्धा अंकगणित आणि जी प्रश्नावली येते किंवा कोड्या पद्धतीचे जे कोडी असतात, त्या पद्धतीचे गणित असतात, त्यांचा अभ्यास करावा लागेल. इंग्रजीमध्ये इंग्रजीचं व्याकरण, पॅसेज आणि इतर जो अभ्यासक्रम आहे तो करावा लागेल. तर्कशास्त्रामध्ये सुद्धा दिशा, अंतर यासारख्या विषयांचा अभ्यास करावा लागेल. संगणकाचं तर संगणक ज्ञान जे संगणकासाठी आधारित जो अभ्यासक्रम आहे, तो अभ्यासक्रम तुम्हाला करावा लागणार आहे. आणि या परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग आहे. भाषामध्ये इंग्रजी आणि हिंदी काही राज्यामध्ये प्रादेशिक भाषा म्हणजे इंग्रजी आणि हिंदी भाषेचा अभ्यास तर करायचाच आहे, परंतु ज्या राज्यांमध्ये त्या प्रादेशिक भाषा बोलल्या जातात त्यांचाही समावेश असणार आहे.
महत्त्वाच्या तारखा आहेत. नोटिफिकेशन मार्च 2026 मध्ये अपेक्षित आहे. म्हणजे या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची किंवा अर्ज सुरू करण्यासाठीचं नोटिफिकेशन हे मार्च 26 मध्ये येण्याची शक्यता आहे. त्यामध्ये ऑनलाईन अर्ज सुरू होतील. जेव्हा नोटिफिकेशन येईल त्यानंतर ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला सुरुवात होईल. परीक्षा ही 2026च्या दुसऱ्या सहामाहीमध्ये म्हणजेच जून-जुलैमध्ये ही परीक्षा येण्याची शक्यता आहे. महत्त्वाची सूचना आहे. अर्ज फक्त अधिकृत वेबसाईटवर म्हणजेच fci.gov.in याच वेबसाईटवरती करायचा आहे. फसवणूक टाळा. एजंट किंवा बनावट साईटवरून विश्वास ठेवू नका. मागील वर्षाची प्रश्नपत्रिका आणि अभ्यासक्रम नीट पहा. मॉक टेस्ट घ्या आणि तुम्हाला तुमच्या वेळेचं व्यवस्थापन करा. म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्या वेळेमध्ये तुमचा पेपर पूर्ण होतो का ते पाहता येईल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कारण ही मोठी भरती आहे आणि ती संपूर्ण भारतभर आहे. त्यामुळे खूप लोकांना या भरतीचा फायदा होऊ शकतो. त्यासाठी जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. त्याचबरोबर आमचे यानंतरचे या परीक्षांच्या दृष्टीने प्रश्नपत्रिका स्वरूपामध्ये जे व्हिडिओ येतील ते सुद्धा पाहायला विसरू नका. कारण त्या परीक्षांच्या आधारावरतीच आपण पुढचे व्हिडिओ बनवणार आहोत आणि त्या प्रश्नपत्रिका येणार आहेत. मागील वर्षाच्या काही प्रश्नपत्रिका असतील जसं की पोलीस भरती, वनविभाग भरती, खाद्य निगम भरती, महिला आणि बालकल्याण भरती या ज्या डिपार्टमेंट आहेत त्या डिपार्टमेंटवरती आधारित यापूर्वीचे जे प्रश्न झालेले आहेत किंवा परीक्षा झालेल्या आहेत त्याच्यावरच्या प्रश्नपत्रिका आम्ही आमच्या व्हिडिओमध्ये उत्तरासह आणि स्पष्टीकरणासह घेऊन येणार आहोत. थँक यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब.